छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मतदान प्रक्रिया महापालिकेची सुरू आहे। सकाळी आपण बघितलं तर मतदार जे आहे त्याचा जो ओघ होता तो खूप कमी प्रमाणात होता। मात्र सध्या दुपारी 12 वाजेच्या नंतर त्या ठिकाणी मतदारांचा ओघ आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय। प्रभाग क्रमांक 25 मध्ये आपण आहोत आणि 33 क्रमांकाचं हे बूथ आहे। मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी मतदारांची गर्दी आपल्याला बघायला मिळते। पोलिसांचा देखील या ठिकाणी बंदोबस्त खूप मोठ्या प्रमाणावरती ठेवण्यात आलेला आहे। सकाळपासून शांततेत त्या ठिकाणी या मतदान पार पडते। आपल्यासोबत काही मतदार आहे। काय सांगाल, मतदान तुम्ही केलंय का? केलेलं। अच्छा, तुम्ही काय किती वाजता तुम्ही साधारण मतदान केलंय? आम्ही साधारण आम्हाला प्रभाग क्रमांक 25 ची जबाबदारी असल्यामुळं आम्ही साधारणपणे सकाळी 8 वाजता मतदान केलं। एक साधारण आताचे मला वाटतं 1 वाजलाय। 1 वाजेपर्यंत किती मतदान झालंय आणि सकाळपासून इथं काय सुरू? आमचं आतापर्यंत 1 वाजेपर्यंत अपडेट होती की इथं चिकलठाणमध्ये मोठ्या प्रमाणात लोक उत्साहाने बाहेर येऊन मतदान करू लागले। एक 30 ते 35% मतदान 1 वाजेपर्यंत झाले असेल आणि एवढ्या उत्साह बघून वाटतंय की मतदान 70% पर्यंत जाऊ शकतं चिकलठाणचं। अच्छा काका, सकाळपासून मतदान सुरू आहे, तुम्ही बघताय। सकाळी खूप ओघ कमी होता, आता दुपारच्या नाही, सकाळी पण चांगला होता आणि आता पण चांगला आहे प्रतिसाद। तुम्ही काय केलं? मतदान केलंय? हो केलं, मतदान केलं। तुम्ही केलं? सध्या आता प्रभागाचं जे मतदान आहे ते बदलण्यात आलेलं आहे, बरोबर? तर बरेच मतदार या ठिकाणी कन्फ्यूज आहे की कशा पद्धतीने मतदान करायचं, काही असं जाणवलं? नाही, काही जाणवलं नाही तसं। जाणवलंय ते म्हणजे काय झालं की हा चिकलठाण जरी शहराला लागून भाग असला पण हा मूळ शेतकरी विभाग जास्त आहे, ग्रामीण आहे आणि अशिक्षित आमचे वयोवृद्ध जे आहे त्यांना कधी या मतदानाचा सराव नव्हता। तर आम्ही त्यांना व्यवस्थित त्याचा डेमो तयार केला आणि त्यांना शिक्षणाने कळालं तर त्यांना आम्ही कलर वाईज जे कोड दिलेले आहे गव्हर्नमेंटनी त्या कोडनुसार त्यांना आम्ही त्यांना जागृत करून ते पण मतदान बाद होणार नाही आणि त्यांचंही मतदान 100% कसं होईल यावर आम्ही भर दिलेला आहे। खरं तर चिकलठाण हा भाग जर आपण बघितला तर कष्टकरी शेतकरी जे आहेत यांचा हा प्रभाग आहे। या ठिकाणी प्रथमच प्रभागामध्ये त्या ठिकाणी अ ब क ड या प्रमाणात त्या ठिकाणी मतदान होत आहे। त्यामुळे कुठेतरी मतदार त्या ठिकाणी कन्फ्यूज आहेत। काही महिला मतदार आपल्या सोबत आहेत। ताई, काय सांगाल, आता मतदान केलंय का तुम्ही? हो, प्रथमच प्रभागामध्ये अ ब क ड या प्रमाणे मतदान होतंय, काही असं जाणवतंय का कन्फ्यूज मतदान करताना? हो, बरेच लोक कन्फ्युज होत आहे, काहींना खूप प्रॉब्लेम येतोय। हो, सकाळपासून ओघ कमी होता सकाळी, आता दुपारच्या नंतर खूप मतदार त्या ठिकाणी घराबाहेर पडताय। तुम्ही एक महिला मतदार आहात, तर काय वाटतं? काही नाही, खूप चांगलं चालू आहे, कारण काही खूप सुशिक्षित आहेत आणि सगळ्यांना कळतं पण आहे। काही अवघड नाहीये। अ ब आणि क ड खूप सोपं आहे मतदान करायला आणि कळतं पण आहे। बऱ्याच जणांना वयोवृद्ध लोकांना नाही कळत आहे, त्यांना पण वोटिंग चांगली चालू आहे आणि खूप चांगल्या प्रमाणात मतदान होत आहे। काय सांगाल, मतदान केलंय का करायचंय? नाही, करून आले मी। काही असं जाणवलं की कळत नाहीये कसं मतदान करायचं? नाही, व्यवस्थित समजलं होतं, मतदान व्यवस्थित केलं। हो काकू, तुम्ही मतदान केलंय का? काय जाणवलं का असं अ ब क ड प्रथमच मतदान होतंय? काही वाटलं? काहीच नाही वाटलं, एकदम सोपं वाटलं। म्हणजे कोणाला असं वाटतंय अवघड वाटतंय, पण अवघड काहीच नाही, एकदम सोपं आहे। व्यवस्थित लक्ष दिलं तर पूर्ण समजून जातं। तरी सकाळी घरचं काम आवरून मतदानाला बाहेर पडला? सकाळी घरचं कामावरून मतदान बाहेर, आनंद वेगळाच होता। मतदान केल्यावर अजून जरा समाधान वाटलं, चांगलं वाटलं, समजलं पण लवकर।